तुम्हाला असं वाटतं का आपला कॉन्फिडन्स कमी पडतो आणि कॉन्फिडन्स कमी पडल्यामुळे बऱ्याच गोष्टी घडत नाही. तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता आणि स्वतःला राग येतो. कोणी म्हणतात व्यवस्थित राहणं, छान कम्फर्टेबल कपडे वेअर करणं या गोष्टी आपल्याला कॉन्फिडंट फील करतात. हो, हे खरं आहे. पण स्वतःला आणखी कॉन्फिडंट ठेवण्यासाठी स्वतःचं मन आणि माइंड मधून बदल करावा लागतो. सो यू आर वॉचिंग वुमन मोटिवेशन विथ शारदा. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्त्रियांनी परमनंटली कॉन्फिडंट कसा ग्रो करायचा आणि यात मी तुम्हाला माझ्या अनुभवातून शिकलेल्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असोसिएट युअर सेल्फ विथ फेलर. स्वतःला अपयशाशी जुळवून घ्या. तुम्ही आजूबाजूला निरीक्षण करा. जे लोक तुम्हाला कॉन्फिडंट दिसतात ते लोक अजिबात घाबरत नाही, कारण ते अतिशय कम्फर्टेबल असतात. अपयश मिळालं तरीसुद्धा, बोलायला जरी सोपं वाटलं तर अपयश पचवायला पण खूप मोठी हिंमत लागते. आपण स्वतःला अपयशाशी जुळवून घेत नाही, कारण आपल्याला भीती वाटते की मी सक्सेसफुल होईल की नाही, अपयश आलं तर मला कोणी काय म्हणतील. या भीतीने बऱ्याच स्त्रिया कामाची सुरुवातच करत नाही, कारण प्रत्येकजण कोणती पण गोष्ट सक्सेसफुल होण्यासाठीच करतो. पण जे लोक कॉन्फिडंट असतात त्यांनी ते कमावलेलं असतं ट्राय करून. त्यांना पण कितीतरी वेळा अपयश आलेलं असतं, पण ते अपयशाला कम्फर्टेबल झालेले असतात. कॉन्फिडंट असणं म्हणजे स्वतःवरती दृढ विश्वास असणं होय. आपण आपला बेस्ट प्रत्येक दिवशी आणि सतत देऊ शकत नाही, हे मान्य करावंच लागेल. आपण चुकू शकतो, त्यातून काही शिकू पण शकतो आणि पुढे जाऊ शकतो, आणि हाच विश्वास आपल्याला कॉन्फिडंट बनवतो. बिल्डिंग सेल्फ कॉन्फिडन्स बाय मेकिंग सेल्फ इम्प्रूव्हमेंट. काही स्त्रियांकडे जन्मताच कॉन्फिडन्स असतो. त्यांची स्टेज डेअरिंग, त्यांची बोलण्याची पद्धत खूप मस्त असते, कारण त्यांची फॅमिली पण तशीच असते. पण ज्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे त्यांना कॉन्फिडन्स डेव्हलप करता येतो. ज्या स्त्रियांना कुणासमोर बोलण्यात भीती वाटत असेल तर त्यांनी रोज आरशासमोर बोलायचं, आणि जी गोष्ट करण्यात भीती वाटत असेल तर ती गोष्ट करा. स्वतःला चॅलेंज द्या की मला हे करायचं आहे. यामुळे तुमची इम्प्रूव्हमेंट होईल आणि कॉन्फिडन्स वाढेल. रोज काहीतरी नवीन गोष्टी करा. एक्सपिरियन्स इन्क्रीज कॉन्फिडन्स. अनुभवातून कॉन्फिडन्स वाढतो. हो, हे खरं आहे. अनुभवातून पण कॉन्फिडन्स वाढतो. आपण लहानपणी बऱ्याच गोष्टीला भीत असतो, घाबरत असतो, कारण तेव्हा आपलं जग लहान असतं. नंतर आपण जसं मोठं होतो तशी आपली डेअरिंग वाढत जाते आणि वयानुसार आपल्याला अनुभव पण येतो, आणि हाच अनुभव तुमचा कॉन्फिडन्स ग्रो करतो. इन्सल्ट. तुमचा जर आयुष्यात कोणी अपमान केला असेल आणि तुम्ही जर तो अपमान पचवू शकले तर तुम्ही खऱ्या अर्थाने कॉन्फिडंट आहात. अपमान फक्त पचवायचाच नसतो, तर त्या अपमानावर योग्य काम करून सक्सेस मिळवायचं असतं. अपमानाचं उत्तर सक्सेस होऊन द्यायचं असतं. ही पण गोष्ट कुठेतरी कॉन्फिडन्स वाढवते. कधी रिजेक्शन पण माणसाला कॉन्फिडंट बनवते. स्टे ॲज यू आर. तुम्ही जशी आहात तशी राहा. आपल्याला नेहमी दुसऱ्यांच्या मनात स्थान निर्माण करायचं असते. आपल्याला दुसऱ्यांच्या नजरेत चांगलं व्हायचं असते. त्यासाठी आपण काही पण करतो. त्यांना सगळं वेळेवर देतो. का? कारण त्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून. आणि लोकांच्या नजरेत स्वतःचं स्थान निर्माण करता मात्र आपण स्वतःलाच विसरून जातो. पण लोकांसाठी तुम्ही काय करता यापेक्षा महत्त्वाचं आहे तुम्ही स्वतःसाठी काय करता. लोकांना चांगलं वाटावं म्हणून तुम्ही स्वतःचा टाईम वेस्ट करत असाल तर एक दिवस तुम्ही डिप्रेशनमध्ये जाल आणि तुम्हाला फील होईल की स्वतःसाठी काहीच केलं नाही. आणि तुम्ही कुणाला एवढं पण खुश ठेवून समोरचा व्यक्ती तुम्हाला चांगलं म्हणेलच हे कशावरून? तुमच्यामुळे घरातला प्रत्येक व्यक्ती खुश होऊच शकत नाही, आणि तुम्ही प्रत्येकाला खुश ठेवण्यासाठी जन्म नाही घेतला आहे.
त्या पलीकडे पण तुमचं अस्तित्व आहे. म्हणून तुम्ही स्वतःवर काम करा. कुणाला चांगलं दिसण्यासाठी काही करण्यापेक्षा स्वतःला चांगलं कॉन्फिडन्स फील व्हावं म्हणून काहीतरी करत राहा आणि आहे तसं राहा. कुणासाठी स्वतःला बदलवू नका. तुम्ही जसे आहात तसे युनिक आहात.